धम्मट्टवग्गो न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वान धम्मं कायेन पसती सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमजती. पुष्कळ बोलतो म्हणून तेवढ्यानेच धर्मधर होत नाही. थोडे देखील श्रवण करून जो कायाने धर्म पाहतो म्हणजे प्रत्यक्षात आचरणात आणतो, धर्माचरणात प्रमाद म्हणजे आळस करत नाही, तोच धर्मधर होतो. अर्थकथा. एकच गाथा जाणणारा एक भिक्षू जंगलात वास करीत होता. सर्व पवित्र दिवशी तो ती गाथा म्हणत असे. त्यासाठी देवता त्याची प्रशंसा करी. धम्मामध्ये पारंगत असलेले दुसरे 2 भिक्षू त्याच जंगलात आले आणि धम्मावर बोलू लागले, पण देवतांनी त्यांची प्रशंसा केली नाही. नाराज होऊन ते तेथून निघून जाऊन बुद्धांकडे गेले आणि देवतांची ती वागणूक बुद्धांच्या कानावर घातली. त्यावर बोलताना बुद्धांनी वरील गाथा उच्चारली.